देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी। नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम। हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा। अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई। नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा। विठाल माझ्या माईकचा आवाज वाढवा। हॅलो 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 वाढवा थोडा। हॅलो 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 हॅलो। जयति देदिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्रहिं। दयित दृश्यता दीक्षुतावका, स्त्वयि दृदासव स्वां विचिन्वते। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा Oh
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम गाऊगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांचे माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया राजे आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश छत्रपती शोभा राजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त संत चरित्र कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये आपण शांतीचा सागर म्हणून ज्यांचं चरित्र श्रवण केलं असे शांतीब्रह्म पैठण निवासी भागवत धर्म प्रसारक शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा गोड आणि चिंतनीय भगवान परमात्म्याकडे मागणी मागणारा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल। कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अगदी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराजांनी दाखवलेल्या परमार्थाच्या मार्गानं आणि समस्त ग्रामस्थ पळसोनीकर आणि पंचकृषीच्या सर्वांच्या अगदी कुशल मार्गदर्शनानं वैयक्तिक नाव कोणाचं घेणार नाही, सर्वांच्या अगदी कुशल मार्गदर्शनानं चालू असलेला भव्य दिव्य अखंड संत चरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा काल आपल्या कथेची सांगता झाली आणि आजचा जो दिवस आहे आजचा दिवस जागराचा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे। भगवंता गेले 6 दिवस तुझं चरित्र आम्ही कानाने ऐकतोय, इथं कुणी काही सेवा करण्याचं काम केलेलं आहे, पाण्याची बॉटल उचलण्यापासून तर झाडून घेण्यापर्यंत छोट्यातलं छोटं किंवा मोठ्यातलं मोठं भगवंताचं सत्कार्य आमच्या हातून घडलेलं आहे आणि आजच्या दिवशी आमचा एवढा मोठा अधिकार तयार झालेला आहे की आज आम्हाला देवाकडे काहीतरी मागायचंय। मग मागणं नेमकं कसं असावं आणि त्या मागणीचे प्रकार कोणते याला अनुषंगून सगळ्यांच्या कानपाट आणि तोंडपाट असणारा हा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल। अभंग नाथबाबांचा आहे आणि अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे। बरेच सुज्ञ ऐकणारी मंडळी कीर्तनाला बसल्याच्या नंतर म्हणतील ताई काल तुम्हीच सांगितलं सकल संत महात्म्यांची परंपरा आहे, पांडुरंग परमात्म्याकडे काही मागायचं नाही। जर देवाकडे काही मागायचंच नाही तर मागणी पर अभंग आहेत तरी कशासाठी? बरेच जण जे तज्ञ कीर्तन ऐकतात ना त्यांना असे प्रश्न पडतात ताई देवाकडे जर काहीच मागत नाही संत मग मागणी पर अभंग का कसे? काल मी तुम्हाला सगळ्यांना प्रमाण सांगून गेले, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो। लक्षपूर्वक ऐका, शब्दामध्ये फार फरक आहे। काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं हे अनुचित आहे, परंतु काही मागणं हे उचित सुद्धा आहे। उचित अनुचित मागणं हे जीवाचा देवाकडे आहे आणि उचित मागणं हे संतांचं देवाकडे आहे विठ्ठल। आज ज्याच्या अंतकरणामध्ये जो भाव निर्माण होणार आहे ते मागणं आज आपल्याला भगवंताकडे मागायचं आहे माईबाप। पण एक सांगू, देवाकडे गेल्याच्या नंतर देवाकडे कधी काही मागू नये। आणि एक सांगेल महाराज, देवाचं कधी मागायचं नाही, तुम्ही मागितलं तर देव मागायचा। बघा बरं, देवाचं मागायचं नाही, देव मागायचा। द्वापार युगामध्ये ज्यावेळी कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं
भगवान परमात्म्याला वाटलं दुर्योधनाची समजूत घालावी. अरे बाबा, युद्ध करणारे तुझे भाऊ आहेत, युद्ध करू नको. पण दुर्योधन काय ऐकायला तयारच नव्हता. मग भगवान परमात्म्यानं झोपेचं सोंग घेतलं. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताला भेटण्यासाठी आले. दुर्योधनाला वाटलं मी देवाच्या पायाजवळ बसणार नाही, कारण पायाजवळ जागा ही खाली आहे आणि मी खाली कसं बसू. मी गांधार प्रदेशचा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे. मी गांधारी माझ्या मामाची नगरी आहे. एवढ्या मोठ्या राजाचा मी एकुलता एक वारस आहे, मोठा आहे सगळ्यात, आणि मी पायाजवळ कसं बसू. बऱ्याच जणांना पायाजवळ बसण्याची इच्छा नसते, देवाच्या सुद्धा बरं का. परंतु महाराज, सगळ्यांची जागा मात्र कुणी देवाच्या पायाजवळ असतं, कुणी देवाच्या डोक्यावरती असतं, पण जाण्याची जागा मात्र प्रत्येकाची एकच असते. महाराज, एकदा काय झालं, एका पुजाऱ्यानं भगवान परमात्म्याची पूजा केली आणि काही फुलं देवाच्या डोक्यावरती ठेवली आणि काही फुलं देवाच्या पायाजवळ ठेवली. आता डोक्यावरची फुलं पायाजवळच्या फुलांना हसायला लागली. अरे, एकाच झाडाला आपण आलो, एकाच माळ्यानं आपल्याला पाणी दिलं, पण आमचं प्रारब्ध किती उच्च आहे. आम्ही देवाच्या डोक्यावरती आहोत. काय रे तुमचं प्रारब्ध, तुम्ही देवाच्या पायाजवळ आहात. दिवस उलटला आणि दुसऱ्या दिवशीची पूजा करायची होती. ब्राह्मणानं काय केलं माहितीये का, अगोदर डोक्यावरची फुलं सुपलीत भरली आणि पायावरची फुलं सुपलीत भरली आणि सगळी फुलं गोळा करून कचरा कुंडीमध्ये टाकून दिली. आता मात्र पायाजवळची फुलं डोक्यावरच्या फुलांना हसायला लागली. का काल तर तुम्हाला फार अभिमान झाला होता, काल अहंकार झाला होता, तुम्ही देवाच्या डोक्यावरती होते. पण एक सांगू का, देवाच्या डोक्यावरती राहा, नाहीतर तुम्ही देवाच्या पायाजवळ राहा. जायचंय कुठं, कचरा कुंडीतच. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गरीब आहात, हे लक्षात घेता कामा नये. जायची जागा प्रत्येकाची एकच आहे, स्मशानभूमी. प्रत्येकाची स्मशानभूमीच आहे. का आपल्या गावात पळसोनीत असं हाय, हवा एखादा श्रीमंत माणूस मेला त्याची स्मशानभूमी सेपरेट, आणि एखादा गरीब माणूस गेला त्याला बिचारायला वाड्याला नाल्याला, असं आहे का? नाही महाराज, आला माणूस एकटा, जातानाही जाणार एकटा. परंतु अभिमान अहंकार करायचा नाही. तो अहंकार झाला दुर्योधनाला. मी देवाच्या पायाजवळ बसणार नाही, मी देवाच्या डोक्याजवळ बसणार. दुर्योधन हे देवाच्या डोक्याजवळ बसले, पण अर्जुन ज्यावेळी आले, अर्जुन म्हटले माझा अधिकार देवाच्या पायाजवळच आहे. अर्जुन महाराज देवाच्या पायाजवळ बसले. ही कथा फार सुंदर आहे. आणि भगवान परमात्मा झोपेतून उठले. आता आपण झोपेतून उठल्याच्या नंतर आपल्याला मागचं दिसतं का पुढचं दिसतं? पुढचं दिसतं. देव निद्रा अवस्थेतून जागे झाले आणि अर्जुनाकडे लक्ष दिलं. अर्जुना, अरे आलास का? आता दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हटला, देवा, अर्जुनाच्या अगोदर तुमच्या जवळ येऊन बसलोय, तुमच्या डोक्याजवळ बसलोय. मला अगोदर बघायचं तर तुम्ही कुणाला बघितलं? तुम्ही अर्जुनाला बघितलं. हे चुकीचं आहे म्हटले. देव म्हटले माझी नजर तिकडे गेली. आणि भगवान परमात्म्यानं काय केलं माहितीये का, दोघांनाही सांगितलं, एकीकडे माझं चतुरंग सैन्य राहील आणि एकीकडे मी एकटा उभा राहील. एकीकडे चतुरंग सैन्य आहे, भगवंताचं सगळं सैन्य, घोडदळ, हत्ती, दांडपट्टे सगळं, आणि एकीकडे फक्त एकटे भगवंत. पण देव म्हटले मी ज्याच्याकडे राहील त्याच्या बाजूने मी शस्त्र उचलणार नाही, मी शस्त्र, मी काहीच करणार नाही. आता दुर्योधनाच्या डोक्यामध्ये टूप पेटली. देव एकटा असून काय उपयोग म्हटले? काय उपयोग देव असून? देव जर शस्त्र उचलणार नाही, काहीच करणार नाही, चार समजुतीच्या गोष्टी सांगणार, त्याच्यापेक्षा चतुरंग सैन्य निवडलेलं बरं. असा विचार कुणी केला? दुर्योधनानं केला. भगवान परमात्मा अगोदर अर्जुनाला म्हटले, अर्जुना तू लहान आहेस, तू माग अगोदर. पण अर्जुनानं सांगितलं, देवा कसा जरी असला तरी दुर्योधन माझा भाऊ आहे, अगोदर मागण्याचा अधिकार त्याला द्या. त्यावेळी दुर्योधनानं भगवान परमात्म्याकडे मागितलं चतुरंग सैन्य. देवा मला तू नको, मला तुझं चतुरंग सैन्य हवं आहे. देऊन टाकलं. दुर्योधन निघून गेले. आता मात्र देव अर्जुनाकडे बघून हसायला लागले. अर्जुना, किती वेडा आहेस रे तू अर्जुना, तुला कळत नाही का? चतुरंग सैन्य घेऊन गेला दुर्योधन. त्यावेळी भगवान परमात्म्यानं स्मित हास्य केलं आणि अर्जुनाकडे बघून भगवान परमात्मा म्हटले, अर्जुन, ए अर्जुन, हार तो निश्चित है तेरी. अर्जुन, हार तो निश्चित है तेरी, हर दम रहेगा तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया, सिर्फ झाच बची तेरे पास. काही नाही राहिलं तुझ्याकडं. आता तो युद्ध हरतोय. पण अर्जुनाला सगळं माहित होतं. अर्जुन, देव हसले त्याच्यापेक्षा मोठ्यानं हसले आणि अर्जुनानं देवाला सांगितलं, कान्हा, कान्हा, जीत तो निश्चित है मेरी.
कान्हा जीत तो निश्चित है मेरी, दास हो नहीं सकता उदास, माखन लेकर मैं क्या करूं जबकि माखन चोर है मेरे पास। देवा मला तुझं काहीच नको रे देवा, मला तू हवा आहे। अर्जुनानं देवाचं मागितलं नाही, देव मागितला, आणि दुर्योधनानं देव मागितला नाही, देवाचं मागितलं। महाराज ज्याच्या पाठीमागे देव आहे, देवाचं सगळं त्याच्या पदरामध्ये पडत असतं। म्हणून ज्यावेळी आम्ही भगवान परमात्म्याकडे जातो ना, देवाचं कधी काही मागायचं नाही, कधीच मागायचं नाही। काय मागायचं? देव मागायचा, देव। आणि ज्यावेळी देव तुमच्या पाठीशी उभा असेल, संपूर्ण जग तुमचं वैरी होऊ द्या, एकटा भगवंत तुमचा पाठीराखा असू द्या। देव राखेत या मारीन कोण, देव राखेत या मारीन कोण, देव राखेत या मारीन कोण, देव राखेत या काटा हिंड तावण। भगवान परमात्म्याकडे उचित जे मागणं आहे ते संत महात्म्यांचं आहे। नाथ महाराज म्हणतात, देवा मी या संसार रूपी माया जाळामध्ये जन्माला आलो, आणि संसारामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माझं इंद्रिय संसाराच्या एवढ्या अधीन गेले, एवढे अधीन गेले। ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायात वर्णन करतात, या विषया वाचुनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा। भगवंता माझ्या इंद्रियाचा स्वभाव असा आहे, ही संसाराच्या अधीन गेले रे देवा, माझं मन परमार्थ करायला तयार नाही। म्हणून सकल संत मांदियाळीनं भगवंताकडे एक मागणं मागितलं, माझे चित्त तुझे पायी। काकडा म्हणतो ना आपण सगळी, राहो ऐसे करी काही, चित्त म्हणजे मन। माई मावल्या हो, जसं माकड एका जागी स्थिर राहू शकत नाही, माकड ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, जसं माकड एका जागी स्थिर राहू शकत नाही ना, तसं माणसाचं मन आहे। मन हे माणसाचं मन सारखं भटकत असतं। आता 6 दिवस मी कथा सांगते, काही जण फक्त कथेमध्ये बसलेले होते, त्यांचं मन सगळं घरीच होतं। बाई कुलूप लावलंय का नाही, कुलूपाला झटका दिला का नाही, जर यदा कदाचित चोर आले, कापसाचे दिवस येतं, कापूस वेचलाय, थोडीफार कापसाची पट्टी आली, पैसे चोरीला गेले, तर असे वेगळे वेगळे विचार असतात प्रत्येकाच्या मनामध्ये। सहजासहजी आमचं मन परमार्थ मार्गाकडे जात नाही, आमचं मन संसाराच्या व्यसनाकडे वळालेलं आहे। व्यसन शब्द जर डोळ्यासमोर आला, आमचे काका दररोज सांगतात, तरुण वर्गांना उपदेश देतात, बाबा रे संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे, परंतु आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। या संसारामध्ये अनेक व्यसन आहेत, पण आम्ही शुद्ध कशाने झालो? आम्ही कीर्तनाने शुद्ध झालो, व्यसन करू नये काका सांगतात। कारण जन्माला आल्याच्या नंतर मानव देह ज्या कार्यासाठी मिळाला, त्या कार्यासाठी त्याचा उपभोग करावा, नाहीतर झाला फाटाबाजी, झाला फाटाबाजी, दिला दे भजना गोमाता, दिला दे भजना गोमाता, दिला दे भजना गोमाता, दिला दे भजना गोमाता।
आला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीसी नारायण, नासी जीवपण भवरोग. मला सांगा, भगवंतानं विचार करून हा मानव देह दिला. हे कान जर आपल्याला माग दिले असते, आपण चष्मेच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या? बरं ते जाऊ द्या, कोरोनामध्ये मास्क कुठं लटकवलं असतं, दोन्हीकडून 2 खुट्या ठोकाव्या लागल्या असत्या बाबा. तरच आपण, म्हणजे भगवंतानं दिलंय सगळं व्यवस्थित. 4 वर्ग पडतात बघा. एक वर्ग असा आहे ज्याला हा मानव देह मिळालाही नाही आणि त्याला याची किंमतही कळाली नाही, पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे ज्याला या माणूस देहाची किंमत कळाली पण हा देह मिळाला, किंमत कळाली पण देह मिळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्याला मानव देह मिळाला पण या देहाची किंमत कळाली नाही. आणि एक वर्ग असा आहे ज्यांना हा मानव देह मिळालाही आणि त्यांना या देहाची किंमतही कळाली. पैकी पहिला वर्ग, मानव देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. ज्ञानोबराय सांगतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुआदिकांना मानव देह मिळालाही नाही, किंमतही कळाली नाही. आता मला सांगा, जर पशुआदिकांना मनुष्य देहाचं ज्ञान असतं तर आपल्या धर्ममंडपामध्ये गाया म्हशी शेळ्या येऊन बसल्या असत्या. पण ज्ञानच नाही ना त्यांना, देह मिळालाही नाही आणि किंमत कळालीही नाही. दुसरा वर्ग पडला ज्यांना हा मानव देह मिळाला नाही बरं का, पण याची किंमत कळाली. ते आहेत दारू गांजा नाही, जे अमृत पिऊन अमर झाले ना, ते स्वर्गामधले देवी देवता. त्यांना असं वाटतं आम्ही वैकुंठातलं सुख सोडून द्यावं आणि पंढरीमध्ये जावं, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही आनंद लुटावा. तुकोबराय वर्णन करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. भगवंता, आम्हाला स्वर्गामधलं सुख नको रे पांडुरंगा, आम्हाला जन्म द्यायचा असेल तर या मृत्यू लोकामध्ये दे आणि आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर रात्रंदिवस तुझं भजन करू. स्वर्गामधल्या देवी देवतांना मानव देह मिळाला नाही माईबाप, परंतु याची किंमत मात्र त्यांना कळाली. तिसरा वर्ग असा आहे ज्याला मानव देह मिळाला पण किंमत कळाली. इकडं तिकडं बघू नका, त्या वर्गात आपणच मोडतो. आपल्याला मानव देह मिळाला पण याची किंमत कळाली. जर आम्हाला या देहाची किंमत कळाली असती महाराज, तर आम्ही जे खाऊ नाही ते खाल्लं नसतं, जे पिऊ नाही ते पिलं नसतं. जर या देहाची किंमत आम्हाला कळाली असती तर वाम मार्गाला तुम्ही तुमचा देह खर्च कराल, वरती भगवान परमात्मा जाब विचारेल. देवा, भगवंत जाब विचारेल. 3.5 हाताचा पवित्र मानव देह सहजासहजी कुणाला फुकट मिळत नाही. जास्त पुण्य कराल तर वैकुंठाची प्राप्ती, जास्त पाप कराल तर नरकाचं तिकीट फुकटचं. पण मानव देह प्राप्त होण्यासाठी पाप पुण्य समान समे, तरीच पाविजे कर्मभूमी. या कर्मभूमीमध्ये, या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्यासाठी जास्त पापही चालत नाही, जास्त पुण्यही चालत नाही, समान असावं लागतं पाप पुण्य. मग एवढे कष्ट करून आपल्याला हा मानव देह मिळाला. भगवंत म्हणतो, तुला जन्माला घातलं पण तू केलं काय? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको
देहाचा उपभोग केला एका कारणासाठी, व्यवस्थित सगळे अवयव भगवान परमात्म्यानं जागच्या जागी आम्हाला दिले महाराज, म्हणून आम्हाला मानव देह मिळाला पण याची किंमत कळाली नाही. आणि चौथा वर्ग पडतो ज्यांना मानव देह मिळाला सुद्धा आणि त्यांना या देहाची किंमत सुद्धा कळाली, त्यांचं नाव आहे संत. मानव देह मिळाला सुद्धा आणि या देहामध्ये आल्याच्या नंतर अखंड अविरतपणे रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन केलं. ताई, आम्ही जर कथा कीर्तनामध्ये आलो, भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं, एक सांगू का, जिथे कथा कीर्तन चालू असतं ना तिथं यम सुद्धा येत नाही. जनाबाई महाराजांचा गोड असा अभंग आहे, यम धर्म सांगे दूता, यम धर्म सांगे दूता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथे भगवंताच्या नामाचा जयघोष आहे तिथे काळाला सुद्धा सत्ता नाहीये महाराज. भगवंताचं नाव आमच्या मुखानं यावं, पण नादबाबा म्हणतात, देवा ज्या मनानं परमार्थ करायला हवा, माणसानं परमार्थ तनानं मनानं आणि धनानं करावा. बरेच लोक म्हणतात आम्ही तन मन धनानं भगवंताची सेवा करतो, फक्त तन मन धनानं सेवा करून उपयोग नाही, भगवंताविषयी समर्पण सुद्धा हवं, भगवंताविषयी प्रेम सुद्धा हवं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला संसार करून जायचं त्यानं काय करावं, इथे एकची लीला करले, जे सर्व भावे मज भजले. भगवान परमात्मा म्हणतात, संसार तोच माणूस तरून जातो जो अनन्य भावानं भक्तीनं श्रद्धायुक्त अंतकरणानं माझं भजन करतो. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. गर्व न करता माणसानं भगवंताचं दास्यत्व करावं. पण भगवंता, मी जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर संसाराच्या व्यसनामध्ये एवढा गुरफटून गेलो, एवढा गुरफटून गेलो. भगवंता, माझ्याकडे परमार्थ करायला माझं मन माझ्या ताब्यामध्ये नाही राहिलं, कारण तुका म्हणे मन चंचल हाती येई गुरुचे बळ. मन इंद्रियाचा राजा, मनानं ठरवलं तरच आपली प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते. म्हणून माणसाचं मन ताब्यामध्ये पाहिजे महाराज. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आपण घरून इथपर्यंत पायी चालत जेवढ्या वेळात आलो ना, आपलं मन इतकं चंचल आहे, एका क्षणात पंढरीला जाऊन लगेच माघारी येईन. आले बी असते बरेच लोक. मी पंढरी नाव उच्चारलं तर लगेच कळस आमच्या डोळ्यास ढोमर दिसला असेल, एवढं मन चंचल आहे. भगवंता, आज माझा अधिकार तयार झालाय, आज मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय देवा, पण माझी मागणी ही माझ्या उद्धारासाठी आहे. माझ्या उद्धारासाठी असून सुद्धा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी माझी मागणी आहे. पांडुरंगा, जे जे परमार्थ करतात त्यांचं मन त्यांच्या सहित माझं मन सदैव तुझ्या पायाजवळ राहावं. प्रथम चरण. देवा माझे मना लागो तुझ्या देवा माझे मन लागो देवा देवा माझे मन लागो
चरणामध्ये नाथ महाराज देवाला मागणं मागतात, देवा माझ्या चंचल मनाला तुझ्या पायाजवळ जागा दे, माझं मन तुझ्या पायाजवळच स्थिर राहिलं पाहिजे. पण नाथ महाराज ही झाली वैयक्तिक मागणी झाली, परमार्थिक मागणी झाली. याच्या पलीकडे तुम्हाला काही हवंय का? माणसाचं मागणं सुद्धा संतांसारखं असावं बरं का. कधीतरी आपण सुद्धा देवाला चांगलं काहीतरी मागितलं पाहिजे, चांगलं. पण माणसाच्या मागण्या कीर्तनात सांगायच्या, माणसाच्या मागण्या कीर्तनात सांगण्याच्या लायकीच्या सुद्धा नसतात महाराज. पण देवाकडे मागणं सुद्धा कसं असावं? देवा माणूस म्हणून जन्माला आलो, आमच्याही गळ्यामध्ये माळ असावी, आमच्याही हातामध्ये टाळ असावा. थाप द्या. गळ्यामध्ये माळ दे, देवाकडे मागणं असावं. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. तुझे गीत गाता यावे आईसे वरदान दे. साठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनु आईसी एक गाय दे. देवा ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिदान दे. ध्रुवा परिस्थान दे, कर्णा परिदान दे. देवाला एक मागणं मागा. मूर्ती डोळा पायी माथा, मूर्ती डोळा पायी माथा. ठेवोनी अमरण दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा असं उचित मागणं देवाकडे असावं महाराज. परंतु आम्हाला हे मागणं मागण्यासाठी उचित अनुग्रह अगोदर लागेल, आणि उचित अनुग्रह आम्हाला देणारे संत आहेत महाराज. संत तर आम्ही आमच्या डोळ्यानं बघू शकत नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जी फिलॉसॉफी, जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी आणि गाथ्याच्या रूपात आमच्यासाठी प्रदान केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही ज्ञानोबारायांना शोधा, गाथ्यामध्ये तुम्ही माझ्या तुकोबारायांना शोधा. आणि ज्ञानेश्वरी गाथा ज्यावेळी तुमच्यावरती कृपा करेल ना महाराज, त्यावेळी तुमच्या आयुष्याचं सार्थक होऊन जाईल. चांगलं मागणं कधीतरी देवाकडे मागा. मागणं कसं असावं ऐका. आपलं मागणं कसं असावं? शिवा काशीद नावाची व्यक्ती स्वराज्यासाठी शहीद झाली. मागणं ऐका. शिवा काशीद नावाची व्यक्ती ज्यावेळी स्वराज्यासाठी शहीद झाली, राजांच्या कानावरती बातमी आदळली, राजे शिवा काशीद आपल्या स्वराज्यासाठी शहीद झाला, प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवबा डोळे पाणवले. शिवा काशीदाची डेड बॉडी गडावरती आली. माई बाप माझ्या छत्रपती शिवबाराजांनी शिवा काशीदाकडे डोळे भरून बघितलं, शिवा काशीदाला आलिंगन दिलं. कारण या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवबाराजांसारखे दिसणारे, त्यांच्यासारखे राहणारे शिवा काशीद नावाची व्यक्ती होते बरं का. नावी समाजाचा मुलगा शिवा काशीद ज्यावेळी शहीद झाले, गडावरती बातमी आली. राजांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र शिवा काशीदाच्या घरी पोहोच केलं. परंतु राजांनी सांगितलं, हे पत्र शिवाच्या आईकडे देऊ नका, हे पत्र शिवाच्या पत्नीकडे देऊ नका, हे पत्र गावच्या पाटलाला द्या आणि गावच्या पाटलाला सांगा की तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. पाटलानं बातमी वाचली
आपला शिवा स्वराज्यासाठी शहीद झाला. मागणं सांगते मी, ऐका. माझ्या छत्रपती शिवबाराजांनी दुसऱ्या दिवशी सगळी तयारी केली आणि शिवा काशिदाच्या घरी जायला निघाले. महाराज न्हावी समाजाचा मुलगा ज्यावेळी गावामध्ये आले, माझे राजे तेल्याच्या गल्लीमध्ये आले, माझे राजे वेशीमधून माळ्याच्या गल्लीमध्ये आले. शिवा काशिदाच्या आईनं शिवा काशिदाच्या पत्नीला सांगितलं, नक्कीच तुझ्या पतीनं माझ्या मुलानं काहीतरी पराक्रम केलेला दिसतोय, सुंदर शृंगार कर. शिवा काशिदाच्या पत्नीनं सुंदर अशा पद्धतीचा शृंगार केला, गळ्यामध्ये दागिने घातले, रुपयाभर कुंकू कपाळाला लावलं. आता कुंकू राहिलं नाही, बांगड्या राहिल्या नाही. कुंकवावाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. हाय ना, बरोबर ना? पण रुपया भरून कुंकू शिवा काशिदाच्या पत्नीनं कपाळाला लावलं. माझे राजे तेल्याच्या गल्लीत आले, माझे राजे माळ्याच्या गल्लीमध्ये आले. बघता 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 माझे छत्रपती शिवबाराजे न्हाव्याच्या गल्लीमध्ये आले. शिवा काशिदाची पत्नी राजांचा औक्षण करण्यासाठी ताट घेऊन उभी होती. पण राजांना बघितलं, शिवा काशिदाच्या आईनं राजांकडे बघितलं, राजांकडे बघतच राहिली. राजे दारात आले, शिवा काशिदाची पत्नी राजांना औक्षण करण्यासाठी समोर गेली काका. आणि ज्यावेळी पत्नी औक्षण करण्यासाठी गेली, शिवा काशिदाची आई त्याच्या पत्नीला म्हटली, अगं वेडी आहेस का तू, विधवेनं राजांचं औक्षण करू नये. आई साहेब तुम्ही काय बोलता, मगाशी तुम्ही मला साडी घालायला लावली, मगाशी तुम्ही मला कुंकू लावायला लावलं, मगाशी मला तुम्ही शृंगार करायला लावला, आणि आता तुम्हीच म्हणता विधवेनं राजांचं औक्षण करू नये. राजे म्हटले, आई साहेब तुमच्यापर्यंत बातमी धडकली का? आई साहेबांनी सांगितलं, राजे मला माहित नाही, पण ज्यावेळी तुम्ही माळ्याच्या गल्लीमध्ये आले, मला वाटलं माझा शिवा कुठेतरी तुमची भवानी तलवार घेऊन तुमच्या समोर उभा असेल, पण माझा शिवा नव्हता. राजे ज्यावेळी तुम्ही तेल्याच्या गल्लीमध्ये आले, मला वाटलं माझ्या शिवाच्या हातामध्ये भगवा स्वराज्याचा ध्वज असेल, पण राजे माझा शिवा मला तेल्याच्या गल्लीमध्ये सुद्धा दिसला नाही. आणि राजे ज्यावेळी तुम्ही न्हाव्याच्या गल्लीमध्ये आले, मला त्याच वेळी कळालं माझा शिवा आता या जगामध्ये राहिला नाही. राजांनी शिवा काशिदाच्या आई समोर हात जोडले, आई तुझा पुत्र आम्ही गमवलाय. आणि महाराज तरणा बाण मुलगा ज्यावेळी चांगल्या कामासाठी शहीद होतो, जिवंत उदाहरण आहे आपल्या गावामध्ये. सीमेवरती काम करत असताना ज्यावेळी एखादा जीव, एखादा व्यक्ती शहीद होतो ना महाराज, तो व्यक्ती गेल्याच्या नंतर काय दुःख असतं हे दुःख त्या कुटुंबाला विचारावं. ज्यावेळी डेड बॉडी घरी येते ना, आई हंबरडा फोडून ओरडते, 1 इंच माझ्या लेकराची उंची कमी पडली तर तुम्ही भरती कॅन्सल केली, 1 इंच माझ्या लेकराची छाती कमी पडली, तुम्ही माझ्या लेकराला बॉर्डरवरून भरतीवरून पाठीमागे पाठवलं, आता माझं लेकरू स्वीकार करू. 1 इंच तुम्ही माझ्या लेकराला सहन केलं नाही, माझ्या लेकराचा तर सगळा देह देशासाठी समर्पित झाला. महाराज मरण असावं, मरण हे महाराज एक तर चांगल्या कामासाठी असावं, दुसरं मरण यावं माणसाला सीमेवरती, त्याला मरण म्हणावं. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. शिवा काशिदाच्या आईकडे माझ्या छत्रपती शिवबाराजांनी बघितलं, आई तुझा पुत्र गमवलाय, आई स्वराज्यासाठी शहीद झालाय तुझा शिवा. आई ऐक ना, तुला काय पाहिजे ग, तू माग मला काय पाहिजे, तुला हिरे देऊन टाकतो, मोती देऊन टाकतो, आई तुला 10 गावची जहागिरी देतो, तुझा पुत्र स्वराज्याच्या कामी आलाय. शिवा काशिदाच्या आईनं छत्रपती शिवबाराजांकडे बघितलं आणि एक मागणं केलं, राजा तुला जर मला काही द्यायचंच असेल राजा, माझा शिवा स्वराज्याचं काम करता करता दर बैल पोळ्याला माझा शिवा घरी यायचा आणि मी बनवलेली पुरणपोळी खायचा. माझ्या शिवाला पुरणपोळी फार आवडायची. राजे मला 10 गावची जहागिरी नको, मला सोनं नाणं नको. राजे माझी एक मागणी आहे, माझी एक विनंती आहे, राजे दर बैल पोळ्याला तुम्ही माझ्या दारात यावं आणि मी बनवलेली पुरणपोळी तुम्ही खावी. मी माझ्या जीवाला असं म्हणेल, माझा शिवा आला आणि त्यानं ही पुरणपोळी खाल्ली, राजे मला द्यायचं तर एवढंच द्या, दर बैल पोळ्याला तुम्ही माझ्या घरी येऊन मी बनवलेली पुरणपोळी खा. याला मागणं म्हणतात महाराज. असं चांगलं मागणं
आपल्या आयुष्यामध्ये असावं. परंतु आम्ही ज्यावेळी मागायला लागतो, काका एका बाईनं देवाकडे मागणं मागितलं, देवा माझ्या लेकराची खरूच बरी होऊ दे, मी तुला 6 पायाचे देईन. किती? 6 पायाचे. आता जसं मी ऐकून आहे 4 पायाचे 2 पायाचे मला माहिती आहे, पण आता देवाला वाटलं हे 6 पायाचं म्हणजे नेमकं भानगड काय. देवाने लवकर नवस पूर्ण केला, नवस पूर्ण केला आणि ही बाई आली नवस फेडायला. देव म्हटला कुठे 6 पायाचे, हे चालत नाही महाराज. पण माणूस किती चॅप्टर आहे ते सांगते. काका तिनं पटकन असा डोक्यात हात घातला, डोक्यातला प्राणी काढला आणि देवाला म्हणजे माणसं इतके चालाक निघाले महाराज, देवाला सुद्धा फसवायला निघाले. एक जण माझ्याकडे आला, ताई अख्ख्या तालुक्यात माझ्या एवढा चॅप्टर माणूस दुसरा कुणी नाही. काय म्हणला ते? अख्ख्या तालुक्यात माझ्या एवढा चॅप्टर माणूस कुणी नाही. आता त्याला माहित नव्हतं मी किती चॅप्टर आहे. मी त्यांना सहज उत्तर दिलं, म्हणलं का हो तुम्ही स्वतःला एवढं चॅप्टर समजता, सगळ्या तालुक्यात तुमच्या एवढं चॅप्टर नाही. कधीतरी बारीक विचार करा, तुम्ही स्वतःला एवढं चॅप्टर समजता, मग तुम्हाला ज्यानं बनवलं तो किती चॅप्टर असेल. चतुरातो शिरोमणी तो शिरोमणी. महाराज आपण स्वतःला एवढं चालाक समजतो, ज्यानं आपल्याला बनवलं तो किती चालाक असेल महाराज. आणि त्या भगवान परमात्म्याकडे चतुर तो शिरोमणी, चतुर चालाक असणाऱ्या भगवंताकडे ज्यावेळी आम्ही जातो ना महाराज, त्यावेळी भगवंताकडे गेल्याच्या नंतर आपलं मागणं, जसं चांगल्या चांगल्या लोकांनी चांगलं चांगलं मागणं, पण मागणं सुद्धा माणसाच्या विचारांवरती अवलंबून असतं बरं का. आणि त्याच्यासाठी माणसाचे विचार चांगले पाहिजे. कसे विचार हवे माणसाचे? वारकरी संप्रदायामध्ये एक नाव अग्रगण्यनं घेतलं जातं बाबा, श्री गुरु वैकुंठवासी मामासाहेबजी दांडेकर. विचार सांगते मी तुम्हाला, विचार. मामासाहेबजी दांडेकर कॉलेजवरती फिलॉसॉफी शिकवण्यासाठी जायचे, तत्वज्ञान. पण मामासाहेब वर्गात गेले ना, काही तुकार मुलं उठायचे आणि मामासाहेबांना चिडवायचे. कसं चिडवायचे? मामासाहेब वर्गात गेले रे गेले, कारण मामासाहेबांचा फेटा धोतर बघितलं ना, मामासाहेबांना चिडवायचे. काय म्हणायचे? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तरी कमीत कमी तुम्ही म्हणायचं होतं, मीच म्हणू का सगळं? असू द्या. मामासाहेब वर्गात गेल्यावर विद्यार्थी त्यांना चिडवायचे. मामासाहेबांना याचा कधीच राग आला नाही. एकदा मामासाहेब वर्गाच्या बाहेर आले आणि वर्गाच्या बाहेर आल्याच्या नंतर एका तज्ञ शिक्षकांनी मामासाहेबांना प्रश्न केला, का हो मामासाहेब, तुम्ही वर्गात गेल्याच्या नंतर विद्यार्थी तुम्हाला चिडवतात, मामासाहेब तुम्हाला राग नाही येत का हो? त्यावेळी मामासाहेबांनी एवढं गोड उत्तर दिलं. मामासाहेब म्हटले, गुरुजी मी वर्गात गेल्याच्या नंतर विद्यार्थी मला चिडवतात याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. मला चिडवण्याच्या नादानं का होईना, पण त्या तुकार मुलांच्या मुखातून माझ्या पांडुरंगाचं नाव येतं यातच मला आनंद वाटतो. काय विचार आहेत महाराज संत महात्म्यांचे. मग तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. नाथ महाराज सुद्धा म्हणतात, देवा या मृत्यू लोकामध्ये ज्या अर्थी मी जन्माला आलो, या देहाचा स्वभाव नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे. देवा माझा देह जाण्याच्या अगोदर तुझं नामस्मरण माझ्या मुखात यावं, संत महात्म्यांची संगती माझ्या आयुष्यामध्ये घडावी. कारण महाराज वेळ आहे तोपर्यंत भगवंताचं नाव घ्या. एकदा देह निघून गेला रे गेला. मदालसा प्रकरणामध्ये फार सुंदर वाक्य आलंय, फार सुंदर ओळी आल्यात. हा देह नाशिवंत चर्म घातले रे, गुरुमी कीटकांचा साचा रवण दुर्गंधी रे, अमंगळ तिचा वाचा स्मरेत्या हरिहरा, स्मरेत्या हरिहरा, शरण जाई गोविंदा हरिये मदालसा, देवा हरिये मदालसा.
वरी चर्म घातले उर्मी कीटकांचा सांधा. आपला देह नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे. स्किन रूपी प्लॅस्टर दिलंय बाबा देवानं आपल्याला. आणि स्किन रूपी त्वचा रूपी प्लॅस्टर जर आपल्याला देवानं दिलंच नसतं, बाकीच्या ठिकाणी जाऊ द्या, कीर्तनात सुद्धा लोक एकमेकांच्या जवळ बसले नसते. अहो तुमचं जाऊ द्या, वरती माझ्या पाया पडायला सुद्धा कोणी आलं नसतं. 10 फुटाचं अंतर ठेवून आपल्याला बसावं लागलं असतं. विचारपूर्वक भगवंतानं हा मानव देह दिलाय. मग या देहाचं यथोचित सार्थकत्व. ताई आम्ही काचेच्या बंगल्यात राहतो, यम काय आम्हाला न्यायला येणार, पण आया ही सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांधे जंजीर. जो आला त्याला एक ना एक दिवस जायचंय महाराज. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ जो आएगा और तू कुछ ना ले पाएगा. आतापर्यंतचा इतिहास आहे. शेवटी जाताना देव आणि देवाचं नावच आम्ही सोबत घेऊन जातो. मला सांगा काका, आपल्या गळ्यामध्ये एखादं सोन्याचं लॉकेट आहे आणि पवित्र तुळशीची माळ आमच्या गळ्यामध्ये होऊ नये, पण आम्ही गेलो देह सोडून. आमची अंत्ययात्रा घराच्या समोर आणली. लेकरं फार प्रेम करतात आमच्यावरती. रडत रडत लेकरं जवळ आले आणि गळ्यावरती हात पडला. कीर्तनात खोटं बोलायचं नसतं बरं का. रडत रडत गळ्यावरती हात पडला. तुमच्या लेकरांच्या हाताला अशी तुळशीची माळ येईल का सोन्याचं गंठण येईल? मी काही सांगत नाही, तुम्हीच उत्तर द्या. काय येईल? सोन्याचं लॉकेटच येईल महाराज. पण एक सांगू, आतापर्यंतचा इतिहास आहे. एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवावा आणि अंतकाळाला त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घेतली असं कधी झालंच नाही, कधीच झालं नाही. देव साक्ष देतो बाबा, अरे शेवटी मीच तुझ्या सोबत आहे म्हणून अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाला देवाचं स्मरण आपल्याला व्हावं. बघा, मुकुंद माला स्तोत्रावलीमध्ये गोड विषयाला सुभद्रेनं देवाकडे मागणं मागितलं. देवा, सुभद्रेचं मागणं, देवा उभ्या आयुष्यात तुझं नाव माझ्या मुखाला नाही आलं तरी चालेल, पण अंतकाळाला तुझं स्मरण मला व्हावं. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्वैव मे विसतु मानस राजहंसः. प्राण प्रयाण समयो कफवात पिपे कंठावनधनो विधी स्मरणं कुतस्ते, स्मरणं कुतस्ते. भगवंता, अंतकाळाला त्रास होतो, कफ वात पित्त, अंगाची अशी लाई लाई होते, प्राण कंठापर्यंत येतो रे देवा. पण त्या पर्व काळामध्ये मला तुझं स्मरण व्हावं. बास एवढं मागणं आज देऊन टाक. आणि मी तर भगवान परमात्म्याला आज एकच मागणं करेल. वैकुंठवासी पांडुरंग महाराजांच्या चरणी एकच मागणं माझं असे असेल, हे भगवंता, हे ईश्वरा, आमच्या पळसुणी गावातला जो नाम सप्ताह आहे, या वर्षीची पंगत 12,000 लोकांची झाली. पुढच्या वर्षीची पंगत 20,000 लोकांची व्हावी. आणि आमच्या पळसुणी गावातला वारकरी संप्रदायाचा वसा पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून आमच्या अहिल्यानगरकडे यावा, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. बरेच जण म्हटले दरवर्षी भागवत झालं, पण एवढी काही गर्दी झाली नाही. महाराज, सगळं क्रेडिट माझं नाही हो, भगवंताची काहीतरी कृपा असेल माझ्यावरती, म्हणून एवढी प्रेमाची माणसं आम्हाला भेटली. आणि एवढ्या प्रेमाच्या माणसाने या ठिकाणी गोड असं सप्ताहाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं 12,000 लोकांची पंगत आपल्या गावामध्ये होते. महाराज, जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ दान अन्नदान, सर्वश्रेष्ठ दान अन्नदान आणि कन्यादान करण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं महाराज. अन्नदान आणि कन्यादान, खरं सांगू, अन्नदान आणि कन्यादान हे फक्त शेतकरीच करू शकतो महाराज, शेतकरीच करू शकतो. म्हणजे मोठमोठी माणसं करत नाही असा विषय मला बोलायचा नाही, परंतु जे गरीब माणसं असतात ना, त्यांच्या मनामध्ये भाव भक्ती श्रद्धा असते महाराज.
आणि माणसाकडे थोडा पैसा प्रॉपर्टी आली ना मग माणसाला आपोआप अभिमान चिकटला जातो. पण देवाला एकच मागायचं, पोटा पुरते दे रे विठ्ठला, मागणे लय नाही देवा, साजूक भाकर अथवा शिळी देई देवा भुकेच्या वेळी. देवा जास्त काही नको रे आम्हाला, फक्त तुझी कृपा आमच्यावरती असावी आणि देह जाण्याच्या अगोदर माझ्या पायानं तीर्थयात्रा घडावी, माझ्या मुखानं देवाचं नामस्मरण घडावं, हाच नेम आयुष्यभर माझा चलावा. अभंगाचं तिसरं चरण. पायी तीर्थयात्रा सिद्धी नाही. या पायानं तीर्थयात्रा घडावी, आमच्या मुखानं देवाचं नाव घडावं आणि आम्हाला मिळालेला देह सत्कार्याला खर्च व्हावा. बस एवढंच मागणं देवाकडे करायचं. महाराज मिळालेला मानव देह आम्हाला नाही वाम चांगल्या मार्गानं खर्च करता आला तुम्ही करू नका, कमीत कमी आमचा देह वाम मार्गाला खर्च जाईल असं तरी करू नका. एकदा प्रसंग असा घडला, भगतसिंग नावाची व्यक्ती, त्यांना बघण्यासाठी पाहुणे येणार होते आणि भगतसिंगांना बघण्यासाठी पाहुणे येणार. भगतसिंगांच्या आईनी भगतसिंगांच्या हातामध्ये पिशवी दिली बाबा आणि 100 रुपयाची नोट दिली. भगत तुझं लग्न करायचंय रे, तरुण वयामध्ये भगत तुझं लग्न करायचंय, तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत, बाजारामध्ये जा आणि भाजी घेऊन ये. भगतसिंगांनी हातामध्ये पिशवी घेतली बाबा, हातामध्ये पिशवी घेतली, 100 रुपयाची नोट आईनं दिलेली खिशात घातली, बाजारामध्ये गेले आणि भाजी घेत असताना एक विचार भगतसिंगांच्या मनामध्ये आला. भगतसिंग म्हणतात, मी जर बाजारामध्ये भाजी घेतली, मला पाहुणे बघण्यासाठी आले आणि त्या पाहुण्यांनी जर मला पसंत केलं तर माझं लग्न होईल आणि माझं लग्न झालं तर मला एका बाईचं ऐकावं लागेल, पण मला बाईचं नाही, या भारत आईचं ऐकायचंय. हातातली पिशवी खाली फेकून दिली, 100 रुपयाची नोट खिशामध्ये घातली आणि चंद्रशेखर आझादांच्या चळवळीमध्ये भगतसिंग निघून गेले. बरेच वर्ष कार्य केलं. एका ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि भगतसिंगांना कारागृह भेटलं. ते कारागृह पाकिस्तानमध्ये अजून आहे ते कारागृह. भगतसिंग लाहोरच्या जेलमध्ये कैद झाले आणि तिकडच्या लोकांनी भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावली. तरुण वयामध्ये महाराज 20 ते 21 वर्षाचं वय फक्त, फाशीची शिक्षा सुनावली. बरं, ज्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली सकाळी 8 वाजता भगतसिंगांना फाशीची शिक्षा देण्यात येणार. भगतसिंग पहाटे 5 वाजता उठले आणि दंड बैठका काढायला लागले, व्यायाम करायला लागले. त्या जेलमधले जे जेलर काका होते ना, ते जेलर काका भगतसिंगांच्या जवळ गेले. भगत, अरे 8 वाजता तुला फाशी होणार आहे आणि तू दंड बैठका काढतो, तुला मरणाची भीती वाटत नाही का भगत? त्यावेळी भगतसिंगांनी सांगितलं, काका मी दंड बैठका करतोय यालाही कारण आहे काका. ज्यावेळी मी लहान होतो माझी आई देवपूजा करायची काका, आणि मी माझ्या आईला बागेतून फुलं आणून द्यायचो. पण काका, माझ्या आईची देवपूजा मी लक्षपूर्वक बघायचो. माझी आई चांगले फुलं देवाच्या पायाजवळ वाहायची आणि सुकलेली फुलं फेकून द्यायची. मी लहानपणी माझ्या आईला प्रश्न विचारला, आई अगं मी बागेतून फुलं आणतो पण काही फुलं तू चांगली देवाच्या पायाजवळ वाहते आणि खराब फुलं तू
फेकून देते. आई असं का करते? त्यावेळी काका लहान असताना माझ्या आईनं मला सांगितलं होतं, बाळा या प्रश्नाचं उत्तर तुला आत्ता नाही, मोठं झाल्याच्या नंतर कळेल काका. आता मी मोठा झालो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला कळालं काका. त्यावेळी मला कळालं नाही, पण आता माझ्या लक्षात येतंय. अहो सुकलेल्या फुलांचा स्वीकार देव सुद्धा करत नाही. आणि आज तर मी माझ्या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललोय. मी जर सुकलेल्या चेहऱ्यानं गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही, म्हणून मी दंड काढतोय. याला जीवन असं म्हणतात महाराज. याला मिळालेलं चांगलं आयुष्य असं म्हणतात. यदा कदाचित याच्या पाठीमागे आमच्याकडून जेवढ्या काही चुका झालेल्या असल्या ना महाराज, याच्या पाठीमागच्या चुका विसरून जा आणि याच्या पुढे तरी कमीत कमी कुणाची निंदा करू नका. कारण जो व्यक्ती इतरांची निंदा करतो त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी टिकत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निंदेवाच्या घरी न राहे लक्ष्मी. देह गेल्याच्या नंतर देहामध्ये चैतन्य शिल्लक राहत नाही. अगदी त्याच पद्धतीनं जो माणूस इतरांची निंदा करतो, निंदकाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी कधी टिकत नाही. याच्या पाठीमागे जेवढं वाम कर्म आमच्या हातून घडलं ते वाम कर्म विसरून जाता. याच्या पुढे परमार्थ मार्गाला लागा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. एकमेकांविषयी प्रेम, भगवंताविषयी भक्ती, श्रद्धा आपल्या अंतकरणामध्ये स्थापन करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले नाही, तुम्हाला देव होता आला हरकत नाही, नाही तुम्हाला संत होता आला हरकत नाही, कमीत कमी माणूस म्हणून आम्हाला जगता यावं बास. याच्या पलीकडे माणसाचं चांगलं आयुष्य सुद्धा नाही. म्हणून धार्मिक कार्यामध्ये आमचा सहवास असावा. धार्मिक कार्यामध्ये आमचं रोजचं इन्कम जर 10 रुपये असेल तर 1 रुपया देवाच्या नावानं काढून ठेवा. आमचं रोजचं इन्कम जर 100 रुपये असेल तर त्यातले 10 रुपये तुम्ही देवाच्या नावाने काढून ठेवा. ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या चरणी 1 रुपया समर्पित कराल, एका हातानं तुम्ही देवाला द्याल, माझा भगवंत 10 हातानं तुम्हाला देईल. तुमची झोळी सुखानं भरेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान प्रचंड राहील. असं बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, परंतु सगळ्यांना आम्हालाही जाण्याची घाई आहे. कार्यक्रमाची नियोजित वेळ सुद्धा या ठिकाणी संपलेली आहे. इथे आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटला. आज कार्यक्रमाला गोडशी साथसंगत ज्यांनी आपल्या पळसोनी गावचं वैभव, संपूर्ण पंचक्रोशीचं भूषण, इथली सर्व टाळकरी वृंद. आणि एक सांगू का, टाळ कोणाच्याही गळ्यामध्ये वाजत नाही. फडावरचे कीर्तनकार असं सांगतात, ज्यांच्या अंतकरणातला विटाळ नष्ट झाला तीच माणसं टाळ वाजू शकतात. टाळ काही कुणी वाजू शकत नाही. महाराज एकदा टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर टाळ वाजवून, पावल्या खेळून आपल्या हरिपाठाची रंगता, दैवता ही सुद्धा फार मोठी होती. विटेवरच्या पांडुरंगालाही असं वाटलं असेल, पळसुणीतला नामसप्ताह एवढा सुंदर चालू आहे. मला असं वाटतं देव दररोज आपल्यामध्ये कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आलेच असतील महाराज. आणि देवानं आशीर्वाद दिलाय म्हणून यावर्षी 2000 लोकांची पंगत जास्त वाढली. हा भगवंताचा आशीर्वाद आहे. श्री संत पांडुरंग महाराजांची तुमच्यावरती असणारी कृपा आहे, आशीर्वाद आहे. उद्या काल्याचा महाप्रसाद होणार आहे. काल्याचा महाप्रसाद चुकू नका. काल्याचा महाप्रसाद चांगल्या चांगल्यांच्या नशिबामध्ये नाही. जो काला देवांना स्वर्गामध्ये प्राप्त झाला नाही, मिळाला पण कधी? ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेवाला सोपान काकाच्या रूपामध्ये अवतार घ्यावा लागला. त्यावेळी वैकुंठामधला नसणारा काला या मृत्यू लोकामधला काला प्राप्त झाला. काला खाण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. काल्याचा महाप्रसाद कुणाच्याही हातावरती पडत नाही महाराज. सगळ्यांनी काल्याचा प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि होईल तेवढं सहकार्य. कारण या ठिकाणी खर्च फार मोठा असतो महाराज. कारण पावती फाडणारे सहज म्हणतात आम्ही पावती फाडली, पण सगळं नियोजन जे करतात ना त्याच माणसाला माहीत असतं कार्यक्रम करताना कुठून कुठून घाम निघतो. हे काही सोपं नाही महाराज. पावती फाडणारे सहज फाडतात, परंतु हे सगळं आयोजन नियोजन करणं एवढं सोपं नाही. द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांना कमी आहेत. आमच्या विनेकरी बाबांकडे बघून आज खरंच नामदेवरायांचंच दर्शन झालं. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माझ्या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे विणा आहे आणि विणा कोणाच्याही गळ्यामध्ये जात नाही. विणा गळ्यात असण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. कारण कीर्तनकारापेक्षा मोठा अधिकार हा विनेकऱ्याचा आहे महाराज.
विनेकऱ्याला कीर्तनकाराच्या एकदाच पाया पडावं लागतं, पण कीर्तनकाराला विनेकऱ्याच्या दोनदा पाया पडावं लागतं. विनेकऱ्याचा अधिकार हा फार मोठा आहे. परंपरेनं माझ्या तुकोबारायांनी तोच विणा हैबत बाबांकडे दिला आणि तोच विणा वारकरी संप्रदायामध्ये आला. विण्याचं महत्त्व हे जगाच्या पाठीवरती असामान्य आहे. अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. आमच्या दोन्ही चोपदारांसाठी टाळी वाजवाकडे एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि एक सांगू, चोपदार, आपण चोपदाराला कधी कधी वाईट बोलतो, पण जे महत्त्व माझ्या वारकरी संप्रदायानं विनेकऱ्याला दिलंय ना, तेच महत्त्व चोपदाराला दिलंय. कारण या जगाच्या पाठीवरती आता दत्त जयंती जवळ येते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात अगोदरचे चोपदार कोण झालं तर ते दत्त भगवंत झाले. आणि दत्त भगवंताच्या नंतर चोपदार ही भूमिका पुढे चालत राहिली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार असणारे दत्त भगवंत दत्त जयंती आता जवळ आलेली आहे. आणि दत्ताचा अंश म्हणजे चोपदार असतात. चोप कोणाच्याही हातामध्ये येत नाही. ज्यावेळी आळंदीवरून देहूवरून पंढरीला वारी निघते ना, आणि पोखरीचं वाखरीचं रिंगण ज्यावेळी सजलं जातं, उभं रिंगण आडवं रिंगण, काका जोपर्यंत चोपदाराचा चोप उभा राहत नाही तोपर्यंत टाळच वाजत नाही, हे त्यांचं महत्त्व आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यावेळी तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. त्याचबरोबर आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अतिशय उच्च आहे, अतिशय गोड असा पखवाज जे वाजवतात, आपल्या कथेला ज्यांनी अतिशय सुंदर तबला साथ करून आपल्या कथेला एक आगळं वेगळं सौंदर्य आणलं, आमचे मोठे बंधू आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य पवन महाराज शिंदे. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर आमचे गौरवदादा सुद्धा फार सुंदर पखवाजा वाजवतात. आणि पखवाजा होणं सोपं नाही महाराज, कीर्तनकार होणं सोपं आहे, पण पखवाजा होणं सोपं नाही. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार ज्या चॅनलनं डोक्यावरती घेतला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकारानं ज्या चॅनलला डोक्यावरती घेतलं, असा महाराष्ट्रातील नामांकित यूट्यूब चॅनल वारकरी विचारधारा. आपल्या कार्यक्रमाचं संपूर्ण प्रक्षेपण वारकरी विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती होणार आहे. कधी जर तुम्हाला आमची आठवण झाली तर चॅनलवरती कथा दिसेल, ती कथा बघा. आणि जर कुणाला आमची आठवण आली, फोन करावा वाटला तर आवर्जून आम्हाला फोन करा. आम्ही तुमचा फोन रात्री 12 वाजता सुद्धा उचलू महाराज. आम्हालाही तुमची फार आठवण येईल, प्रचंड आठवण येईल. आता जाताना पळसुणीमधून पायच निघतोय की नाही असं होतंय महाराज. काका काल बोलून गेले, कन्या सासूराशी जाय मागे परतोनी पाहे. माहेरामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या लेकीला जेवढं प्रेम भेटतं तेवढं प्रेम या पळसुणी गावानं माझ्यावरती केलं, आम्हा सर्वांवरती केलं. अगदी आमच्याकडून जर कोणाचं अंतकरण दुखलं असेल, आमच्याकडून जर एखादी चूक झाली असेल तर मात्या पित्याचं अंतकरण करून आमची चूक पदरामध्ये घ्या महाराज. माझ्याकडून जर एखादा शब्द या 6 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं डोक्यावरती पदर घ्या, असं करा तसं करा, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, परंतु तरीसुद्धा मी तुमची आहे, तुम्हाला सांगितलंच पाहिजे. फक्त मी काय सांगते ते ऐकायचं. तुमची लेक म्हणून, ज्याला 1 मुलगी असेल त्यांनी 2री मुलगी म्हणून माफ करा, ज्यांना 2 मुली त्यांनी 3री मुलगी म्हणून माफ करा, ज्यांना 3 मुली त्यांनी 4थी मुलगी समजून माफ करा. आणि मायबाप ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या, पण जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला परत द्या. असो, आमचे मितेश दादा नाशिकवरून या ठिकाणी शूटिंग करायला आपल्या सप्ताहाची आले. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. खरं सांगू का, कॅमेरामॅन म्हणजे पडद्या पाठीमागचा कलाकार असतो महाराज. आपण कितीही उदास असलं ना, आपल्याला हसवण्याचं काम, स्माईल प्लीज म्हटलं, माणूस किती दुःखी असला तरी गोड हसू आपल्या चेहऱ्यावरती येतं. सर्वसामान्य माणसाला हसवण्याचं काम कॅमेरामॅन करत असतो. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. त्याचबरोबर अगदी गोड अशी साऊंड सिस्टीम आमच्या दादांनी लावली आणि साऊंड सिस्टीम लावत असताना सगळ्या ग्रुपमध्ये ते मिक्स झाले, अगदी आमचे गुरुबंधू होऊन गेले. एकदा त्यांच्या
त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायला धन्यवाद, त्यांनाही कमी आहेत. आणि सिस्टीमवालं होणं पण सोपं नाही काका. कधी कधी जर साऊंड ऑपरेट करत असताना अचानक पाऊस आला, मोठमोठे साऊंड असतात, लाखोचं नुकसान होतं, परंतु भगवंताची एवढी कृपा असते. कीर्तनामध्ये जो साऊंड वाजतो ना महाराज, तो आवाज माझ्या विटेवरच्या पांडुरंगाच्या कानापर्यंत जातो. माझ्या तुकोबरायांना, नामदेवरायांना कीर्तन करण्यासाठी माईक नव्हता, परंतु व्याकुळतेनं भगवंताला हाक मारली आणि तो आवाज देवापर्यंत पोहोचला. आमचा आवाज काही ज्ञानोबराय तुकोबरायचा आवाज नाही, म्हणून आम्हाला माईकची गरज लागते. द्यावे तेवढे धन्यवाद, त्यांनाही कमी आहे. त्याचबरोबर तुमचे सगळ्यांचे जावई आदरणीय हरिभक्तपरायण महाराज या ठिकाणी वेळात वेळ काढून कार्यक्रम कॅन्सल करून इथं आले. महाराजांनी सुद्धा सुंदर असा हरिपाठ केला आणि हरिपाठाचा आनंद तुम्हा सर्वांनी घेतला. द्यावे तेवढे धन्यवाद, त्यांनाही कमी. गोड अशी पंचपदी आता आणून केली. तुम्हा सर्वांचं आमच्यावरती असणारं प्रेम आणि महाराज ज्यांच्या घरी आम्ही अगदी 4-5 दिवस राहिलो असे आमचे महेश काका महाराज, एवढा जीव लावला आम्हाला, भरपूर जीव लावला. अशी प्रेमाची माणसं ना आयुष्यामध्ये फार कमी भेटत असतात. इथून तिथून गल्लीतून आलो, काय भगवंताने देण दिलं महाराज. सगळ्यांनी पाय काय पुजावे, सगळ्यांनी एवढं प्रेम काय द्यावं. रात्री 2 वाजता मॅगी खायची इच्छा झाली तर आमच्या काकूनी महाराज भरपूर प्रेम दिलं आम्हाला. हे प्रेम आजन्म असंच टिकावं हीच ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना असो. इथं कीर्तन संपल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान आहे. अन्नदानाचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करा आणि तो प्रसाद तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ. खऱ्या अर्थानं सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही आहे, परंतु मी मागच्या वर्षी शिवजयंतीला इथं चिखलगावला कीर्तनाला आले होते. हे सगळं भजनी मंडळ या ठिकाणी होतं आणि तिथंच संपर्क झाला आणि म्हणले ताईंचीच कथा घ्यायची. फोन केला, योगायोगानं सगळ्या 8 दिवसाच्या तारखासुद्धा रिकाम्या भेटल्या. भगवंताविषयी प्रेम समर्पण किती असावं हे सुद्धा आम्ही पळसोणीमधून घेऊन जाऊ महाराज. जे चुकीचं असेल ते आम्हाला परत द्या, म्हणजे बरोबर असेल ती संत महात्म्यांची कृपा म्हणून आत्मसात करा. आजचं जागराचं मागणीचं कीर्तनरूपी पुष्प भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा